श्री अनंता मधुसूदना. नमस्कार, माझं नाव डॉक्टर आकाश अनंतराव पाटील. खूप दिवसानंतर लॉंग स्वरूपाचा हा एक व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे. तर या व्हिडिओचा मुख्य विषय काय असणार आहे? व्हिडिओचा मुख्य विषय आहे की मूळव्याध नावाच्या व्याधीबद्दल नाही, व्याधींच्या समूहाबद्दल हा एक जागृतीपर व्हिडिओ असणार आहे. आणि हा कोणासाठी असणार आहे? तर हा माझ्या सर्व रुग्णवर्गासाठी आणि सर्व संबंधितांसाठी. ठीक आहे, हा व्हिडिओ असणार आहे. मूळव्याध नावाच्या इर्द गिर्द जे सगळे व्यक्ती आहेत, जे सगळे डॉक्टर्स आहेत, जे सगळे रुग्णवर्ग आहेत, या सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. एक जागृतीपर म्हणू शकतो. बघा, 16 एप्रिल 2026ला मला सर्जरी या विषयामध्ये, शल्यतंत्र या विषयामध्ये, या विभागामध्ये 3 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि केलेल्या अभ्यासावरून, आलेल्या अनुभवांवरून हा व्हिडिओ मी बनवत आहे की मला जिथं जिथं इम्प्रूव्हमेंट वाटत आहे की इथं हा पार्ट अशा पद्धतीत हलकासा इम्प्रूव्ह होऊ शकतो, तो करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. बघा, सर्वात प्रथम आपण काय करू, आपण याचं एक स्वरूप लक्षात घेऊया की मूळव्याध झाला. तर मूळव्याध झाला, नेमकं याच्यामध्ये खूप सारे डिसिजेस येतात आणि त्या डिसिजेसचे सुद्धा खूप सारे उपप्रकार पडतात. की एखादा प्रायमरी आपल्याला डिसीज झाला तर त्याचे सुद्धा खूप सारे उपप्रकार आहेत. ढोबळ मानाने असं लक्षात घेऊया की एखादा व्यक्ती येतो, त्याला याबद्दल तितकंसं जानकारी नाहीये. ठीक आहे, त्यानं कुठंतरी त्याच्या मित्रवर्गांमध्ये किंवा स्वतःला सुद्धा असा हा व्याधी जो आहे तो याआधी उद्भव त्याचा झालेला नव्हता. मग असा व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा त्याला एकच गोष्ट माहित आहे की ज्यानं ते बघितलेली असेल कुठंतरी किंवा ते ऐकलेली असेल, तर तो म्हणतो की मला मूळव्याध झाला. तर नेमकं झालं काय? नेमकं हा शब्द खूप महत्वाचा आहे या ठिकाणी. बघा, होऊ काय काय शकते? तर अर्श नावाची एक समस्या आहे, ज्याला आपण पाईल्स म्हणतो. त्याचे पण इंटरनल, एक्सटर्नल, इंटरनलचे सुद्धा 3-4 प्रकार असे वेगवेगळे याच्यामध्ये उपप्रकार सुद्धा आहेत. तर पाईल्स होऊ शकतो, अर्श होऊ शकते. भगंदर नावाची एक गोष्ट आहे. ठीक आहे, फिस्टुला, एक पोकळी निर्माण होते. सुरुवातीला आपण असं लक्षात घेऊया. फिस्टुला नावाची एक गोष्ट होऊ शकते. मग त्याच्यामधून स्त्राव येणे, रक्त येणे, पस येणे, वेदना होणे, ठणकणे, या सगळ्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यानंतर फिशर नावाची एक गोष्ट आहे. फिशर, परिकर्तिका, परी प्रकारे, कर्तिका, कात्री, कापल्याप्रमाणे वेदना होतात. कोणत्या व्याधीमध्ये? परिकर्तिकेमध्ये, म्हणजे फिशर आहे. आता याचे सुद्धा लक्षणं वेगवेगळे. तर बेसिकली आपण लक्षणांवरून ओळखतो की नेमकं झालं काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्युरिटीज ॲनाय म्हणून गुदकंडू, गुदाच्या ठिकाणी खाज उत्पन्न होते, असा एक व्याधी उत्पन्न होतो. त्याच्यानंतर ॲनोरेक्टल ॲब्सेस, की त्या ठिकाणी पस उत्पन्न होतो आणि तो भयानक ठणकतो. तर आता या सर्व डिस्कस केलेल्या व्याधींपैकी कोणता तरी एक व्याधी किंवा मग 2 व्याधी, समजा पाईल सोबत फिशर असला किंवा पाईल सोबत कधी कधी फिस्टुला असू शकतो, अशा स्वरूपात हा एक समूह या सगळ्या व्याधींपैकी 1 ते 2 व्याधी त्या व्यक्तीला असू शकतात. तर या सर्वांची कंप्लेंट घेऊन जेव्हा तो व्यक्ती येतो, तेव्हा त्या कंप्लेंट्सवरून, त्यांच्या ड्युरेशनवरून आपल्याला लक्षात घ्यावं लागते की अच्छा, या स्वरूपाच्या कंप्लेंट्स आहेत, तर मग असा हा व्याधी असू शकतो. तर त्या सर्व लक्षणांवरून ठरवावं लागते. प्रॉपरली त्या ठिकाणचं दर्शन, स्पर्शन, परीक्षण, प्रश्न विचारून, सगळ्या गोष्टी करून, यंत्राद्वारे परीक्षा करून, ज्याला आपण प्रॉक्टोस्कोप म्हणतो, त्याद्वारे तो लहान मोठा सर्व आकारात, लहान लेकरांना वेगळा, मोठ्या अडल्ट लोकांना वेगळा, या सर्व परीक्षण करून, गरज पडली तर सोनोग्राफी, गरज पडली तर MRI काढावा लागतो. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून नेमकं ठरवता येते की अच्छा, हा व्याधी आहे. म्हणून मूळव्याध नावाचा जो एक शब्द आहे त्याच्या अंतर्गत खूप सारे डिसिजेस येतात. ठीक आहे. आता एक गुदाचा कर्करोग म्हणून पण एक व्याधी असतो, पण त्याचं प्रमाण ॲज कम्पेअर टू धिस डिसिजेस तितकंसं कमी आहे, परंतु नाहीच असं नाहीये. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आता डिस्कस तर केल्या गेल्या. मग इथं जागृतीची नेमकी गरज कुठं आहे? सगळं तर माहित आहे, अशाच तर गोष्टी असतात. जागृतीची गरज नेमकी आहे कुठं, मी सांगतो. आता वैद्य वर्ग जो आहे, जो चिकित्सक वर्ग आहे, जे चिकित्साचे विद्यार्थी आहेत, जे चिकित्सक बनत आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणं अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. किंवा ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल, परंतु जो रुग्णवर्ग आहे, जे रुग्णाचे नातेवाईक आहेत, त्यांना या गोष्टींबद्दल तितकंसं नॉलेज नसते. होते काय माहिती आहे का, सर्वात आधी अवघड जागेचं दुखणं आहे बाबा. तर या गोष्टी काय माहित व्हाय, म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ आवर बॉडी, तरी सुद्धा या गोष्टी लपवल्या जातात, या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. या गोष्टी एक्स्ट्रीम जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगितलं जात नाही. लाजेपायी म्हणा, ओशाळल्यापायी म्हणा, जोपर्यंत ह्या व्यक्ती अत्यंत त्रासाला सामोरे जात नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी बोलल्या जात नाही. या गोष्टी अंगावर काढल्या जातात. आणि ज्या वेळी ह्या स्वरूपाचे रोग अंगावर काढल्या जातात, हे दुखणं अंगावर काढल्या जाते की होऊन जाईल, करून टाकू, बसून जाईल, वगैरे वगैरे, तोपर्यंत त्या व्याधीनं मोठं स्वरूप धारण केलेलं असते. ठीक आहे. एक
पीठिका उत्पन्न जर झाली समजा आणि ठीक आहे 1-2 दिवसात बसून गेली, पण बसतच नाहीये, तर ह्या गोष्टी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण नंतर त्या पीठिकेचा, त्या छोट्याशा बॉईलचा कदाचित भगंदर सुद्धा होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. विचारांची देवाणघेवाण हे भाषेच्याच स्वरूपात होईल ना, की मला काय होत आहे नेमकं, ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. रुग्णवर्ग जेव्हा ओपीडी मध्ये येतो तेव्हा तो लक्षणं घेऊन येतो, की असं असं होत आहे, इतक्या दिवसापासून होत आहे. खूप सारा महिला वर्ग ओशाळलेला असतो, लाजीरवाणी गोष्ट असते मे बी त्यांच्यासाठी, की आम्हाला अवघड जागेचं दुखणं इट्स अ पार्ट ऑफ अवर बॉडी. मला या व्हिडिओच्या स्वरूपातून अचीव हे करायचं आहे, की एखाद्याला पोट दुखत आहे, माझा खांदा दुखत आहे, हे गोष्ट किती नॉर्मल आहे, माझा हात दुखून राहिला, ही गोष्ट जितकी नॉर्मल आहे तितकंच मला गुदाच्या ठिकाणी वेदना होत आहे. ही गोष्ट नॉर्मल असली पाहिजे. त्याच्यात कुठल्या स्वरूपाची एक ओशाळणारी भावना नको आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट, अनुभव काय सांगतो. एक अनुभव असा आहे की समजा खूप सारे वैद्य वर्ग आहे आणि परीक्षण सुरू आहे. ठीक आहे. आणि प्रश्न विचारण्यात येतो की काय दुखत आहे, तर सांगण्यात थोडीशी हेजिटेशन, थोडीशी ते बोलणं प्रॉपर होत नाही. का होत नाही, आता किती दिवसापासून होत आहे हे सांगितलं जात नाही. स्त्राव कोणत्या स्वरूपाचा आहे, पस येत आहे का, चिकट स्त्राव आहे का, रक्त येत आहे का, या गोष्टी सांगण्यात हेजिटेशन होते. तर नेमकं निदान लावणं आणि मग त्या निदानानंतर औषध देणं या गोष्टी अवघडून जाते तो देणारा चिकित्सक, जर प्रॉपर ह्या गोष्टी बोलल्या गेल्या नाही तरची गोष्ट. ठीक आहे. एक गोष्ट आपण इमॅजिन करूया. आता इमॅजिन पेक्षा हा प्रसंग माझ्यासोबत झालेला आहे, पण तरी पण आपण इमॅजिन करूया की अत्यंत ग्रामीण भागातली एक आजी आहे आणि एक आबाजी ते त्यांच्यासोबत आले. नवरा बायकोची पेअर आहे. आता त्या आजीला मूळव्याधाचा त्रास होत आहे त्यांच्या सांगण्यानुसार, परंतु त्यांना हा शब्द माहीत नाहीये. तर ह्या शब्दाचे ग्रामीण भाषेमध्ये वेगवेगळे नावं आहेत. जसं की यादमुईचा त्रास होत आहे, तर नेमकं काय होतं हे समजलं पाहिजे. यादमुईचा त्रास म्हणजे मूळव्याधाचा त्रास, तर त्याच्यामध्ये ते कॅटेगरायझेशन आलं परत. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. थर्ड थिंग इज, त्या आजीचा किस्सा असा होता की इमॅजिनेशनचा पार्ट आहे. ओके. की त्या आजीला नेमकं संडासाच्या जागेला, गुदद्वाराला, गुदाला, ॲनसला काय म्हणतात हेच माहिती नव्हतं मोस्टली. तर काय होत आहे असे खूप सारे प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा आजी म्हणते की ढुंगणाचा त्रास होत आहे. इट्स नॉर्मल बेसिक थिंग. जर तो व्यक्ती किंवा आजूबाजूचे व्यक्ती हसायला लागले वगैरे, तर त्या आजीला वाटेल का काहीतरी क्रेझी सीन झाला का बाबा, काहीतरी गुन्हा झाला काय वगैरे. ही गोष्ट तितकीच नॉर्मल पद्धतीत घेतली गेली पाहिजे. इट्स अ पार्ट ऑफ आवर बॉडी. ठीक आहे ना. जेव्हा या गोष्टीचं नॉर्मलायझेशन होईल तेव्हा कळेल की कोणता डिसीज झालेला आहे, त्याचं निदान प्रॉपर होईल, त्याचं पूर्वरूप की नेमकं हा कशामुळे झाला. म्हणजे ट्रीट द कॉज नावाचा जो सिनेरिओ आहे, त्या कॉजला आपल्याला ट्रीट करता येईल. त्याचं रूप जर व्यक्तावस्थेत असेल तर ते रूप प्रॉपर शोधून त्याच्या हिशोबात औषध देता येईल आणि मग उपचार मिळवता येईल. परंतु ते समजलं तर पाहिजे की काय झालं, त्याला नॉर्मलाइज करण्याची खूप जास्त गरज आहे. हे ठीक आहे, होते ना, कोणाला पण होते, कोणालाही होऊ शकते. हा जो व्याधी उत्पन्न होत आहे, हा कुठल्याही स्वरूपाच्या वयामध्ये ॲनोरेक्टल प्रोलॅप्स नावाची जी गोष्ट आहे, पार्शल प्रोलॅप्स किंवा थोडंसं बाहेर येणे, गुदद बाहेर येणे किंवा पूर्णच बाहेर येणे. ठीक आहे. हे गोष्ट कोणालाही होऊ शकते. असं नाही की म्हाताऱ्याच लोकांना होईल किंवा लहान लेकरांनाच होईल, नाही, कोणालाही. ॲनोरेक्टल पाईल्स नावाची गोष्ट. ठीक आहे. कोंब बाहेर येतात थोडक्यात, ही एक गोष्ट आहे. कट बसला, फिशर, छिद्र पडलं, भगंदर, त्याच्यातून पस बाहेर येऊन राहिला, याच्यावर कोणत्या बिमारीला चिकित्सेची गरज आहे, कोणत्या गोष्टी औषधाने बऱ्या होऊ शकतात, कोणत्या गोष्टी सर्जरीनं, शस्त्रक्रियेनं बऱ्या होऊ शकतात, हे कधी समजेल, जेव्हा समोरचा व्यक्ती त्याविषयी प्रॉपर व्यक्त होईल. व्यक्तीचं व्यक्त होणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीत, तर ह्या गोष्टी समजतील. त्याच्या अनुरूप त्याला साजेसं औषध देता येईल आणि गरज असली तर शस्त्रक्रिया करण्यात येईल. की पॉइंट्स या व्हिडिओचे मी लक्षात आणून देतो की कोणताही व्याधी कोणालाही होऊ शकतो. त्याविषयी कुठल्याच स्वरूपाची लाज, लज्जा, हेजिटेशन, मलाच काय झालं, दुःख वगैरे या गोष्टी करण्याची गरज नाही. चिकित्सेच्या एवढ्या साऱ्या पद्धती, एवढे सारे प्रकार उपलब्ध असताना सुद्धा त्या व्याधीचं खूप सारं काहीतरी मोठं होऊन जाणं आणि मग त्याच्या तब्येतीवर इफेक्ट पडणं आणि वेळ हातातली निघून जाणं, या गोष्टी आताच्या शतकांमध्ये जर व्हायला लागल्या फक्त हेजिटेशनमुळे, तर यासारखी गोष्ट दुसरी लाजिरवाणी नाहीये. ठीक आहे. दोघांसाठी पण, रुग्ण वर्गासाठी पण आणि वैद्य वर्गासाठी पण. त्याचं फेल्युअर झालं की तो रुग्णाकडून त्या गोष्टी काढून नाही घेऊ शकला.
विश्वास संपादन नाही करू घेऊ शकला. द सेकंड की पॉईंट इज, मला तुमच्याकडून फक्त एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे रुग्णवर्गाचा विश्वास. बस. प्रेम आणि विश्वास जो तुम्ही आधीपासून ठेवत आलेले आहे आणि जो तुम्ही ठेवत आहे, व्यक्त व्हा, सांगा, बोला. बोलल्यानं गोष्टी समजतात. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल नावाचा कन्सेप्ट आहे. या प्रमुख व्हिडिओ नंतर मी एक YouTube शॉर्ट्सची एक पूर्ण सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये पाईल्स, फिशर, फिस्टुला, गुदाचा कर्करोग, गुदाच्या ठिकाणी पस होणे, या सर्व गोष्टींचं निदान, रूप, त्याच्यावर कसा उपशय मिळावा, कोणत्या पद्धतीत आपण त्याच्यावर चिकित्सा करू शकतो, औषध देऊन हा व्याधी बरा होईल का, की या गोष्टीला सर्जरीची गरज कधी आहे, जर पाईल्स आहे तर इंटरनल कोणते, एक्सटर्नल कोणते, कोणत्या स्वरूपातून रक्त बाहेर जाते, कधी स्प्लॅश करतो, कधी लागून जाते, कोणत्या प्रकारची वेदना असते, या कोणत्या सर्जरीला किती प्रमाणात कसा कुठं खर्च येतो, या सर्व गोष्टी आपण त्या शॉर्ट्समध्ये समजून घेणार आहोत. मला फक्त गरज आहे तुमच्या साथीची. नेहमी सोबत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटते की माझ्या मित्राला कदाचित मूळव्याध असू शकतो, माझ्या नातेवाईकांना कदाचित मूळव्याध असू शकतो, त्या व्यक्तींना शेअर करा. तुम्हाला ज्याचं कन्फर्मेशन आहे की याला तर आहेच, त्यांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना या व्याधीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी तुम्ही आणि मी, आपण दोघं जण सुद्धा मदत करूया. ठीक आहे. काही अडचण असली तर माझं इंस्टाग्रामचं हँडल मी इथं देत आहे, त्यावर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे मी आधी पण बोलत आलेलो आहे, वी आर इन दिस टुगेदर.